शाबास वे. तुझ्यासारख्या एक स्टुडंट्सनी कॉलेजला यायलाच यु नो. त्याने कॉलेजच्या मुलांचा उत्साह खूप वाढतो. मी मुलांना नेहमी सांगतो काय आपल्या कॉलेजमधून कितीतरी मोठमोठे कलाकार तयार झालेले आहेत. राईट सर. नाही सर, तुम्ही जेव्हा जेव्हा बोलाल तेव्हा मी येत जाईनच सर. इट्स अन ऑनर फॉर मी. सर मी आत्ता निघू का? मला ऑफिसला जायचंय सर. ऑफकोर्स ऑफकोर्स. नोकरी आधी, छंद वगैरह सगळे नंतर. राइट सर. अच्छा बाय. ओके. वो फाइल्स आपने अंदर भेज दी? यस सर. करेक्शन किए हैं ना आपने? हाँ, सर. ठीक तरह से? वो बाद में आफ्टरनून. चल ना. किसने रेडा आहे आतमध्ये? रेडा खवळलाय. मॉर्निंग. गुड आफ्टरनून. गुड सर. सर मी हे मी कॉलेज. हे ब्रँडवाल्याचं दुकान वाटलं तुम्हाला? नो सर. मी. डू यू नो दॅट यू आर लेट? सर मला आज कॉलेजमध्ये. यू आर लेट. हो सर, पण मी कालच. यू आर लेट. विहंग यू आर लेट. हो ग, आज सकाळपासून तेच ऐकतोय. का काय झालं? रेडेने आज सॉलिड तडी दिली मला. आता पुढचा महिना दीड महिना एकही लेट मार्क, एकही रजा न घेता काम करावं लागणार, नाही तर बसती आत. ऍक्च्युली विहंग, मला सुद्धा तुला एक वाईट बातमी द्यायची. काय? उद्या मला बघायला एक मुलगा येणार आहे. काय? तो डॉक्टर आहे. हा मग काय, जस्ट सांगितलं तुला. अगं मला काय जस्ट सांगितलं ते महत्वाचं नाहीये. त्याला काय सांगणार आहेस? काही नाही. उद्या डॉक्टर साहेब मला बघायला आले आणि आम्हाला दोघांना एकांत मिळावा म्हणून घरचे दुसऱ्या खोलीत गुल झाले की मग मी त्याच्या समोर चेहरा पाडून बसणार आणि त्याला सांगणार, प्लीज प्लीज तुम्ही लग्नाला नाही म्हणा, कारण माझं ना दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. प्लीज तुम्ही या लग्नाला नाही म्हणावं, कारण ना माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मला माहिती आहे माझं हे असं सांगणं विचित्र आहे, पण काय करू. ती मुलगी पंजाबी आहे म्हणून माझ्या घरनं विरोध आहे. काय झालं हो? तुम्ही अशा हसताय का? मी म्हणायची वाक्य तुम्ही म्हणताय. अरे विहंग, अरे काय हात दे. ओए रहने दो, खाली है. बिल्कुल तुम्हारे दिमाग की तरह. बघितलंस विहंग, आमचं प्रेम असं आहे, एकदम जाट पंजाबी स्टाइल. ओए पंजाब को कुछ नहीं कहना. हाँ ओए तारीफ कर रहा हूँ यार. ठीक है. हे जोक सपाट. पण मला एक कळत नाही विहंग, तू ही वेळ येऊनच का दिलीस? अरे तूच निलंबरीच्या घरी जाऊन तिला मागणी का नाही घालत? अरे तुला नोकरी आहे, वेल सेटल्ड आहेस, शिवाय तुमचा आमच्यासारखा मराठी पंजाबीवाला प्रॉब्लेम सुद्धा नाहीये, मग थांबलेस कशासाठी? घरासाठी. मला जॉब आहे पण स्वतःचं घर नाही अजून. अरे आणि निलूला त्या भाड्याच्या खोलीत घेऊन जायचं नाहीये मला. आय सी. प्रयत्न चालू आहेत. इनफॅक्ट माझा एक मित्रच रिअल इस्टेटच्या बिझनेस मध्ये आहे. अच्छा. त्याच्या ओळखीने मी जागाही बघून ठेवली. लोनचं फायनल झालं की घर आणि मग लग्न. क्या बात आहे. विहंग, तू मला बोलला नाहीस की तू घरासाठी जागा. हो म्हणजे नाही बोललो एवढ्याच साठी, कारण आज मी तुला आपलं घर दाखवायलाच घेऊन जाणार आहे. नीलू. अजून किती वर आहे? 5वा मजला. सॉरी मॅडम, अजून लिफ्ट नाही लागली.
मग पण लिफ्ट लागले रे प्लीज. मॅडम विहंग लिफ्ट नसली म्हणून काय झालं, लिफ्टर आहे ना. विहंग तू दमला अशी, मी तुझ्यासाठी पाणी आणते. मॅडम हा किचन इकडे आहे. विसरले. आई ग. विहंग काय रे तू असं उभा का? हं? पाणी. अरे काय करतेस तू नीलू? बस ना आपल्या भारतीय बैठकीवर. ते सांडेल ना. म्हणजे आपल्या घरामध्ये भारतीय बैठक असणार असं तू ठरवून टाकलेलं आहेस का? नकोय. नाही तू ठरवलंस ना महावीच. विहंग मी ना बरंच काही काही ठरवलंय. मग ते सगळं तसंच असेल. या अख्ख्या घराला पांढरा शुभ्र रंग आणि या भिंतीवर एक भलं मोठं वॉल पेंटिंग. चालेल. आणि ए घरात फार फर्निचर नको हं? फक्त इथे तुझी भारतीय बैठक आणि ऑफकोर्स बेडरूम मध्ये डबल बेड. आणि इथे अशा 2-4 बिनबॅग्स हव्यात म्हणजे कधीही कुठेही असं पसरता आलं पाहिजे. आणि फक्त एकच. काय? विहंग आयडिया थोडीशी स्टुपिड वाटेल पण मला ना आपल्या घरात एक छोटस भातुकलीचं घर हवं. कोचोलो हवं. मला आवडतं. एक छोटस घर, एक छोटस जग. आपल्याला हवं तसं रोज नव्याने सजवायचं, रोज नवीन खेळ मांडायचा आणि रोज उधळायचा. उधळायचा नाही स्टुपिड, रंगवायचा. आणखी काही? एक केनचा झोपाळा हवा. तू रात्री उशिरा घरी येशील आणि मी घरात मंद प्रकाश करून त्या झोपाळ्यात बसलेली असेल, तुझी वाट बघत. आणि मग मी चावीने दरवाजा उघडून गुपचूप आत येईल. तो झोपाळा असा गरकन फिरवीन आणि मग वाट पाहण्याचं सगळं दुःख विसरून मी तुझ्या मिठीत शिरेन. आणि मग मी तुला प्रॉमिस करेन की मला पुन्हा असा उशीर कधीच होणार नाही. आणि मग मी उगाच रागवल्याचं खोटं खोटं नाटक करेन. आणि मग मी तुझ्यासाठी आणलेला हा गजरा बॅगेतून असा बाहेर काढीन. आणि मग मी लाजून तुझ्याकडे पाठ करून उभी राहीन. आणि मग मी तो गजरा तुझ्या केसात माळीन. गजरा माळता माळता तुझ्या केसांची खेळीन.
आणि मग आणि मग आणि मग आणि मग आणि मग